आपण सर्वांनीच कधी ना कधी गरिबी पाहिली असेल किंवा त्याबद्दल ऐकलं असेल. पण जरा विचार करूया. गरिबी इतकी भयंकर आहे की अंगावर घालायला साधे कपडे सुद्धा नाहीयेत. बापरे. म्हणजे खरोखर अंगावर घालायला काहीच नाही. अगदी काहीच नाही. त्यामुळे एका लहान मुलीला चट्ट बटाट्याच्या गोणपाटाचे म्हणजे पोत्याचे कपडे शिवून घालावे लागतात. आजूबाजूची मुले तिची साहजिकच खिल्ली उडवतात. पण आता आणखी एक विचार करूया. हीच ती मुलगी आहे जी पुढे जाऊन जगातील पहिली कृष्णवर्णीय महिला अब्जाधीश बनते. हे खरंच थक्क करणार आहे. हो ना. आणि जिच्यासमोर जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आणि जागतिक पॉपस्टार्स येऊन त्यांचे सर्वात मोठे सिक्रेट्स उघड करतात. आज आपण फक्त एका व्यक्तीच्या यशाची कहाणी ऐकणार नाही आहोत. आपण यामागचे नेमके मेकॅनिझम समजून घेणार आहोत. म्हणजे कशा प्रकारे एका भयंकर दुःखाला आणि शोषणाला एका जागतिक साम्राज्यात रूपांतरित केलं जाऊ शकतं हे आपण पाहणार आहोत. अगदी बरोबर. ओप्रा विन्फ्रे यांच्या व्हॉट आय नो फॉर शुअर या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातून आपण आज या प्रवासाचा वेध घेणार आहोत. हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र नाहीये, तर मानवी मानसिकतेचा आणि अतूट आत्मविश्वासाचा एक अत्यंत पारदर्शक नकाशा आहे. मला वाटतं त्या पुस्तकात जो एक भावनिक मोकळेपणा आहे ना, तो खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तरीही आपल्याला बांधून ठेवणारा आहे. सहसा कसं आहे, जेव्हा लोक यशाच्या शिखरावर पोचतात तेव्हा ते स्वतःचा भूतकाळ ग्लोरीफाय करतात. म्हणजे ते एक अत्यंत गुळगुळीत आणि निर्दोष अशी स्वतःची प्रतिमा जगासमोर मांडतात. अगदी. पण या पुस्तकात तसं नाहीये. यात स्वतःच्या कमकुवतपणाचा, असुरक्षिततेचा आणि अगदी लाजिरवाण्या वाढणाऱ्या दुःखाचा एक अतिशय स्पष्ट आलेख आहे. स्वतःच्या वेदना इतक्या उघड्या करून दाखवणे यासाठी एक वेगळ्याच प्रकारची मानसिक ताकद लागते. आणि हाच तो मुद्दा आहे जो मला आपल्या आजच्या भारतीय समाजाच्या आणि विशेषतः मीडियाच्या संदर्भात खूप विचार करायला लावतो. आपण जर रोज संध्याकाळी आपल्या न्यूज चॅनल्स पाहिले तर तिथे काय दिसतं आपल्याला? एक प्रकारचा ग्लॅडिएटरचा आखाडाच असतो तो. हो. कोण कोणावर किती मोठ्याने ओरडतंय, कोण कोणाचा किती अपमान करतंय यावर सगळा फोकस असतो. आपल्या समाजात भावना अनेकदा लपवल्या जातात आणि जर त्या बाहेर आल्याच तर त्या फक्त मोठ्या आवाजातील वादविवादाचे किंवा रागाचं स्वरूप घेतात. खरं तर राग हा खूप स्वस्त आणि इन्स्टंट भावनांचा प्रकार आहे. त्याला ट्रिगर करायला वेळ लागत नाही. बरोबर. अशावेळी ओप्राच्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे खऱ्या, पारदर्शक आणि हळव्या भावनांना व्यासपीठ मिळणं किती गरजेचं आहे. आणि भारतीय माध्यमांमध्ये जिथे रागाला TRP मिळतो तिथे असा भावनिक मोकळेपणा सध्या खरोखर टिकू शकतो का? कसं आहे, खऱ्या अर्थाने मोकळेपणाने बोलणे आणि समोरच्याचे दुःख समजून घेणे यासाठी खूप भावनिक गुंतवणूक लागते. जेव्हा भावनांचा नुसता बाजार मांडला जातो तेव्हा त्यातील संवेदनशीलता पूर्णपणे हरवते. लोकांना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर आरोप करण्याकडे कल वाढतो. कारण ते सोपं असते. हो ना. अशा परिस्थितीत एक सुरक्षित जागा किंवा व्यासपीठ असणं जिथे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपलं दुःख मांडू शकेल, ही केवळ एक कल्पना नसून ती आजच्या काळाची सर्वात मोठी मानसिक गरज बनली आहे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण या एका अशा मुलीच्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करणार आहोत, जिने संवादाच्या आणि ऐकून घेण्याच्याच या ताकदीच्या जोरावर जगाला भुरळ घातली. जिने दाखवून दिले की सर्वात मोठे साम्राज्य हे भांडणांवर नाही तर भावनांवर उभे राहू शकते. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. नक्कीच. या प्रवासाची सुरुवात करताना आपल्याला तिच्या बालपणातील त्या अंधाऱ्या कोपऱ्यात जावं लागेल, कारण तिच्या साम्राज्याचा पाया त्याच अंधारात घातला गेला आहे. अगदी. ओप्राच्या पुस्तकात ज्या अतूट आत्मविश्वासाविषयी लिहिले आहे तिथे पोचण्याआधी आपण पाहतो की बालपणी आत्मविश्वास मिळवणे हीच तिच्यासाठी जगातली सर्वात कठीण गोष्ट होती. गरिबी तर होतीच, पण दुर्दैवाची मालिका तिथेच थांबत नाही. हो, बालपण खूपच भयानक होतं तिचं. आपल्याला उपलब्ध असलेल्या माहितीनुसार वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तिला अत्यंत भयंकर अशा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. तो एक प्रकारचा जिवंत नरकवासच होता. पण इथे मला एक गोष्ट खटकते किंवा माझ्यासाठी ती एक मोठी कोडी आहे. कोणती? जेव्हा एखाद्या 9 वर्षांच्या मुलीवर असा भयंकर प्रसंग ओढवतो तेव्हा सहसा ती शांत किंवा अंतर्मुख होते. ती स्वतःला एका कोशात बंदिस्त करते. पण ओप्राच्या बाबतीत आपण पाहतो की तिने स्वतःच्या आवाजालाच आपले सर्वात मोठे हत्यार बनवले. हां, बरोबर. मला वाटतं जेव्हा तुम्ही बुडत असता तेव्हा तुमचा आवाज हे एका लाईफ जॅकेटसारखं काम करतो. ओप्राने हे लाईफ जॅकेट कसे शोधले असेल? शोषणाने तिला कायमचे गप्प का केले नाही? इथे सर्वात वेधक गोष्ट ही आहे की मानवी मेंदू संकटावर कशी मात करतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीवर लहानपणी इतका मोठा आघात किंवा ट्रॉमा होतो तेव्हा मेंदूच्या सर्व्हायव्हल मेकॅनिझममध्ये 2-3 प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात. म्हणजे फाईट अँड फ्लाईट सारखं. अगदी. काही लोक फ्रीज होतात, म्हणजेच ते पूर्णपणे गप्प होतात आणि जगापासून तुटतात. पण काही प्रकरणामध्ये एक वेगळीच प्रतिक्रिया निर्माण होते, ज्याला मानसशास्त्रात हायपर व्हिजिलन्स किंवा अतिसतर्कता म्हणतात. म्हणजे कायम धोक्याची चाहूल घेत राहणे, आजूबाजूला काय चाललंय यावर बारीक लक्ष ठेवणं. हो, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ती व्यक्ती आजूबाजूच्या लोकांच्या भावना, त्यांच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म बदल आणि त्यांच्या आवाजातील चढ-उतार अत्यंत बारकाईने वाचायला शिकते. ओप्राच्या बाबतीत हेच झाले असावे. बापरे, म्हणजे तिने लोकांना वाचायला सुरुवात केली. हो ना. तिला समजून चुकले होते की जर ती गप्प राहिली तर ती त्या शोषणाच्या आणि गरिबीच्या अंधारात कायमची हरवून जाईल. स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तिला समोरच्या व्यक्तीला वाचण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची कला अवगत करावी लागली. तिचा आवाज, तिचे शब्द हेच तिला त्या परिस्थितीच्या बाहेर काढू शकत होते. म्हणजे तो आवाज तिची ढाल बनला. अगदी. त्यामुळे जेव्हा तिला वयाच्या 17व्या वर्षी एका स्थानिक रेडिओ स्टेशनवर काम मिळवले तेव्हा तो फक्त एक जॉब नव्हता. ती तिच्यासाठी एक पावती होती, एक व्हॅलिडेशन होते की जगात कुणीतरी तिचा आवाज ऐकण्यास तयार आहे. त्या भयंकर दुःखाने आणि शोषणाने तिच्या आवाजात एक वेगळीच खोली निर्माण केली. हा मुद्दा खरोखरच खूप खोल आहे. म्हणजे तो रेडिओ स्टेशनचा अनुभव तिच्यासाठी केवळ पैसे कमावण्याचे साधन नव्हता. आणि रेडिओ हे तसेही खूप जिव्हाळ्याचं माध्यम आहे. तिथे तुमचा चेहरा दिसत नाही, त्यामुळे तुम्ही थेट लोकांच्या मनात उतरता. बरोबर. पण या ताकदीने तिला फक्त रेडिओपुरते मर्यादित ठेवले नाही. तिला समजले असेल की केवळ ऐकवणे पुरेसे नाहीये, तिला लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचंय. आणि इथूनच तिचा टेलिव्हिजनचा प्रवास सुरू झाला. आणि हा केवळ एक प्लॅटफॉर्म बदलण्याचा निर्णय नव्हता, तर ती मीडियाच्या इतिहासातील एका मोठ्या क्रांतीची सुरुवात होती. जर तुम्ही 1980च्या दशकातील अमेरिकन टेलिव्हिजन पाहिला तर तो अत्यंत औपचारिक, पांढरपेशी आणि भावनाहीन होता. फ्रेश शो सुरू झाला. आपण श्रोत्यांमध्ये पाहिलं की ओप्रा तिथे फक्त एका पत्रकारासारखे प्रश्न विचारत नव्हती. ती पद्धतच वेगळी होती तिची. हो, कारण जर आपण पारंपरिक मुलाखती पाहिल्या तर त्या एका टेनिस मॅचसारखे असतात. समोरून एक कठीण प्रश्न येतो, इकडून एक हुशार उत्तर जाते, पुन्हा एक प्रश्न, पुन्हा एक बचाव. एक प्रकारचा बौद्धिक खेळ सुरू असतो तिथे. ही टेनिस मॅचची उपमा अतिशय योग्य आहे, कारण तिथे दोन्ही बाजूने एक गार्ड किंवा चिलखट घातलेले असते. पण ओप्राने हा फॉर्मॅट पूर्णपणे फेकून दिला. तिचा शो हा एखाद्या सामूहिक थेरपी सेशनसारखा असायचा. म्हणजे तिथे टेनिस मॅच नव्हती, तर एक सुरक्षित जागा होती. हो. ओप्रा स्वतःला एका पायरीवर खाली आणून अतिशय असुरक्षित अवस्थेत प्रेक्षकांसमोर उभी राहायची. ती समोरच्या व्यक्तीचं दुःख केवळ ऐकत नव्हती, ती ते स्वतः जगून दाखवायची. जेव्हा तुम्ही स्वतःचे चिलखट काढून ठेवता तेव्हाच समोरचा माणूस त्याचे चिलखट काढण्याची हिंमत करतो. हे खूप महत्वाचं आहे. आणि यामुळेच दिग्गज लोक तिथे येऊन आपले मुखवटे बाजूला काढायचे. पण इथे मला एक अतिशय व्यावहारिक शंका येते, ज्याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा. टेलिव्हिजन हे मुळात एक अत्यंत क्रूर व्यावसायिक माध्यम आहे. TRP, जाहिराती आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनसमोर बांधून ठेवणे हे तिथे सर्वात महत्वाचे असते. नक्कीच, तो एक व्यवसाय आहे. मग ओप्राची ही जी सहानुभूती किंवा एम्पथी होती, ती खरोखरच 100% नैसर्गिक होती का? की प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या अडकवून ठेवण्यासाठी वापरलेली एक अत्यंत हुशार, विचारपूर्वक बनवलेली मीडिया स्ट्रॅटेजी होती? हा प्रश्न मीडियाच्या संदर्भात अगदी स्वाभाविक आहे. हो ना, कारण इतके वर्ष रोज कॅमेरासमोर रडणे किंवा भावूक होणे हे प्लॅन केल्याशिवाय कसे शक्य आहे? आपण आजकाल प्रत्येक गोष्टीकडे एका संशयाच्या नजरेने पाहतो, जी साहजिक आहे. पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर आपल्याला समजेल की इतक्या दीर्घकाळापर्यंत, म्हणजे सलग 25 वर्षे, कृत्रिम सहानुभूती टिकवून ठेवणे मानवी शक्यतेच्या पूर्णपणे बाहेर आहे. म्हणजे 25 वर्ष नाटक करणं अशक्य आहे. अगदी. प्रेक्षक खूप हुशार असतात. त्यांना कॅमेऱ्यासमोरचा खोटा आणि खरा यातला फरक सेकंदात समजतो. ओप्राची ताकद तिची हुशारी नव्हती, तर तिचा तो भूतकाळ होता ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. तिने जे दारिद्र्य आणि शोषण स्वतःच्या अंगावर झेलले होते, त्यामुळे ती इतरांच्या वेदनेशी खऱ्या अर्थाने एकरूप होऊ शकत होती. म्हणजे ती केवळ एक सूत्रसंचालक म्हणून ऐकत नव्हती. नाही, ती एक अशी व्यक्ती म्हणून ऐकत होती जिने स्वतः नरक पाहिला आहे आणि त्यातून ती बाहेर आली आहे. म्हणजे तिची रणनीती जर काही असेल तर ती होती संपूर्ण प्रामाणिकपणा. अगदी.
टीव्ही माध्यमातील जो एक कृत्रिमपणा असतो, जो पडदा असतो, तो तिने मोडून काढला. तुम्ही मायकल जॅक्सनच्या त्या प्रसिद्ध मुलाखतीचा विचार करा. तो माणूस वर्षानुवर्षे मीडियापासून लपून होता. संपूर्ण जग त्याच्यावर उलटसुलट आरोप करत होते. बापरे, ती मुलाखत तर खूपच गाजली होती. हो, पण तो ओपरासमोर आला आणि त्याने स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी गोष्टी, त्याचे अश्रू जगासमोर मांडले. हे कोणत्याही हुशार मीडिया स्ट्रॅटेजीमुळे होत नाही. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा समोरच्या व्यक्तीला जाणवते की समोर बसलेली स्त्री मला जज करणार नाही. ती मला एक माणूस म्हणून समजून घेईल. बरोबर. हा जो विश्वास तिने निर्माण केला, तो कोणत्याही मार्केटिंग बजेटपेक्षा मोठा होता. हे खरंच थक्क करणार आहे, कारण लाखो लोक टीव्ही पाहत असतानाही ती समोरच्याला असं वाटू द्यायची की जणू काही त्या स्टुडिओमध्ये फक्त तेच दोघं बसले आहेत. पण या प्रचंड व्यावसायिक यशामुळे आणि लोकप्रियतेमुळे जे अफाट पैसे तिच्याकडे आले, त्याचे तिने पुढे काय केले, हा या चर्चेचा पुढचा आणि माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हो, कारण फक्त चांगल्या मुलाखती घेऊन ती थांबली नाही. यशाच्या शिखरावर पोचल्यानंतर तुम्ही त्या सत्तेचा आणि संपत्तीचा कसा वापर करता, यावरून तुमची खरी व्यावसायिक ओळख ठरते. ओप्रा केवळ दुसऱ्यांच्या टीव्ही नेटवर्कवरची एक स्टार अँकर राहून खुश नव्हती. तिनं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस हार्पो स्टुडिओत सुरू केले. आणि स्वतःचे मॅगझिन काढले. पुढे स्वतःचे टीव्ही चॅनलही सुरू केले. ती एक अत्यंत कुशाग्र बिझनेसवुमन बनली. म्हणजे तिनं फक्त दुसऱ्यांच्या साम्राज्यात काम केलं नाही, तर मीडियाच्या जगात स्वतःचंच एक नवे, शक्तिशाली आणि स्वतंत्र साम्राज्य उभे केले. तिच्या कार्यक्रमाचे मालकी हक्क तिच्याकडेच होते. हा एक खूप मोठा व्यावसायिक निर्णय होता. हा निर्णय तिला केवळ एक कर्मचारी न ठेवता एका मालक बनवणारा ठरला. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंटेंटचे मालक असता, तेव्हा तुम्ही केवळ नफा कमवत नाही, तर तुम्ही नॅरेटिव्ह म्हणजेच कथा काय सांगायची हे ठरवता. पण या बिझनेस साम्राज्यातून तिने मिळवलेल्या अफाट संपत्तीचा मोठा भाग तिने स्वतःच्या ऐशोरामासाठी न वापरता गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी खर्च केला. स्रोतांमध्ये एक अतिशय विशेष उल्लेख आहे. हो, त्या दक्षिण आफ्रिकेच्या शाळेचा ना? हो, तिने दक्षिण आफ्रिकेत स्वतःच्या पैशाने मुलींसाठी एक भव्य आणि अत्याधुनिक शाळा उभारली. आणि इथेच माझा मूळ प्रश्न आहे. जगात अनेक अब्जाधीश आहेत आणि ते सगळेच कुठल्या ना कुठल्या प्रकारे देणग्या देतात, चॅरिटी करतात. पण ओप्राने नेमकी मुलींसाठी शाळा आणि तेही दक्षिण आफ्रिकेत उभारण्यावरच का भर दिला? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ती अमेरिकेत राहून शिकागोमध्ये किंवा स्वतःच्या जन्मस्थळीही एखादा प्रोजेक्ट उभा करू शकली असती. या विशिष्ट निर्णयाचा संबंध तिच्या स्वतःच्या गरिबीत आणि शोषणात गेलेल्या बालपणाशी कसा जोडला जातो? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा आपण सर्वोच्च स्थानी पोहोचतो, तेव्हा आपण जगाला नक्की काय परत देतो. मानसशास्त्रात एक संकल्पना आहे जिथे माणूस स्वतःच्या इनर चाइल्डला, म्हणजे स्वतःच्या आतल्या लहान मुलाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे स्वतःच्याच बालपणाला बरं करण्याचा प्रयत्न? हो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या उणीवांना आणि असुरक्षिततेला सामोरी जाते, तेव्हा ती अनेकदा त्याच उणीवा इतरांच्या आयुष्यातून दूर करून स्वतःच्या भूतकाळाला भरून काढण्याचा प्रयत्न करते. ओप्राचं बालपण गोणपाटाचे कपडे घालण्यात, भीतीमध्ये आणि सुरक्षेच्या अभावात गेले. तिला शिक्षणाची भूक होती, पण वातावरण नव्हते. अगदी. त्यामुळे ती शाळा केवळ एक सामाजिक उपक्रम नव्हता. म्हणजे तो एक व्यक्तिगत प्रवास होता तिचा. तेव्हा ती केवळ विटांची एक इमारत बांधत नव्हती. ती त्या प्रत्येक मुलीला ती सुरक्षा, ते उच्च दर्जाचं शिक्षण आणि तो सन्मान देत होती, जे तिला स्वतःला बालपणी कधीच मिळाले नाही. आणि दक्षिण आफ्रिकाच का निवडली तिने? तिने दक्षिण आफ्रिकेची निवड केली कारण तिथल्या मुलींची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, वर्णद्वेष आणि गरिबीमुळे येणारा जो एक अंधार होता, तो तिला स्वतःच्या बालपणीच्या परिस्थितीशी खूप मिळता-जुळता वाटला असेल. हे काम निव्वळ टॅक्स वाचवण्यासाठी केलेली चॅरिटी नव्हती. म्हणजे स्वतःच्या भूतकाळातील जखमांवर फुंकर घालण्याचा तो एक अत्यंत वैयक्तिक मार्ग होता. बरोबर. म्हणूनच ती केवळ एक बिझनेसवुमन किंवा मीडिया पर्सनॅलिटी उरली नाही, तर ती एक संस्था बनली. तिने स्वतःच्या दुःखाचं भांडवल करून सिंपथी मिळवण्याऐवजी त्या दुःखातून मिळालेल्या शहाणपणाचं वाटप केलंय. हे विश्लेषण खरोखरच खूप खोलवर विचार करायला लावणारं आहे. तिने तिचे साम्राज्य फक्त पैशांच्या जोरावर नाही, तर एका सामाजिक बदलाच्या आणि स्वतःला हील करण्याच्या, म्हणजे सावरण्याच्या पायावर उभं केलंय. अगदी. आपण आतापर्यंत ओप्राच्या बालपणीचा तो बटाट्याच्या गोणपाटापासूनचा संघर्ष, तिच्यावरील आघात, तिने संवादाच्या माध्यमातून टीव्ही जगतात केलेली क्रांती आणि शेवटी तिने उभारलेले अर्थपूर्ण साम्राज्य, या सगळ्याचा अतिशय बारकाईने विचार केला.
या सगळ्या विश्लेषणातून एक निष्कर्ष अतिशय स्पष्टपणे समोर येतो. आणि तो मानवी इच्छाशक्तीची ताकद. अगदी बरोबर. ओप्रा विन्फ्रेचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एकच मोठी आणि महत्वाची शिकवण देतो. तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, जिथे जगण्याची कोणतीही आशा उरत नाही, तिथून सुरू झालेल्या एका लहान मुलीचा प्रवास आज एका जागतिक मीडिया साम्राज्यावर कसा पोचला, हे मानवी इच्छाशक्तीचे एक जिवंत उदाहरण आहे. खरंच, ही कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. बरोबर. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय बोध घ्यावा? सुरुवातीला आपण जो भारतीय मीडियाचा आणि समाजाचा संदर्भ दिला होता, तिथे मला पुन्हा एकदा यायचे आहे. आपण स्रोतांमध्ये विचारलेल्या प्रश्नावर जर नजर टाकली, तर तिथे एक खूप महत्वाचा विचार मांडलाय. हो, तो भावनिक व्यासपीठाचा मुद्दा. हो, खरोखरच भारतातही अशा एखाद्या मंचाची किंवा शोची नितांत गरज आहे का, जिथे लोक फक्त एकमेकांवर ओरडणार नाहीत, एकमेकांना खाली खेचणार नाहीत, तर एकमेकांच्या खऱ्या भावनांना, वेदनांना आणि कथांना एक सुरक्षित व्यासपीठ देतील? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांच्याच मनात अगदी स्पष्ट आहे. आपण दररोज जो संवादाच्या नावाखाली चालणारा गोंधळ पाहतो, त्याने आपला समाज मानसिकदृष्ट्या खूप थकलाय. आपल्याला केवळ माहितीची किंवा ब्रेकिंग न्यूजची भूक नाहीये. नाहीये. आपल्याला खऱ्या ऐकण्याची, समजून घेण्याची आणि भावना व्यक्त करण्याची भूक आहे. ओप्राची कहाणी ही फक्त एका अमेरिकन यशस्वी महिलेची कहाणी राहत नाही. ती मानवी अस्तित्वाची आणि संवादाच्या ताकदीची एक जागतिक केस स्टडी बनते. हे अगदी खरं आहे. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेचा अर्क जर एका विचारात मांडायचा झाला, तर तो असा असेल: जर अतिशय भयंकर भूतकाळ, अंगावर काटा आणणारे शोषण आणि भयंकर गरिबीत घालवलेले बालपण हे एखाद्या माणसाला जगातील सर्वात संवेदनशील आणि यशस्वी व्यक्ती बनवू शकते, तर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील वाईट अनुभवांकडे आणि दुःखांकडे कसे पाहायला हवे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण त्याला केवळ एक कायमचा अडथळा म्हणून पाहावे, की भविष्यातील एका खऱ्या वेदना आणि भावना संवेदनशीलतेने समजून घेण्यास सुरुवात केली, तर आपला हा समाज आतून किती बदलेल? हा विचार नक्कीच आपल्या प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. आपण इथेच थांबूया. श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.